मित्रांनो, हा आहे ग्रोपो कॅमेरा, ग्रोपो हिरो 10 ब्लॅक। तुम्ही पाहू शकता समोर पण डिस्प्ले आहे आणि इकडे सुद्धा डिस्प्ले आहे, दोन्ही बाजूला डिस्प्ले आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी आज फ्लिपकार्टवरून ग्रोपो मागवला आहे, ग्रोपो कॅमेरा, ग्रोपो हिरो 10 असं नाव आहे त्याचं। तुम्ही पाहू शकता हा बॉक्स आहे ग्रोपोचा, आपण उघडून पाहूया त्यात काय काय येतो ते। तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, असा हा बॉक्स आहे, याच्यात कॅमेरा, USB पिन तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही आहे USB पिन चार्जिंगची। आणि मित्रांनो, हा आहे ग्रोपो कॅमेरा, ग्रोपो हिरो 10 ब्लॅक। तुम्ही पाहू शकता समोर पण डिस्प्ले आहे आणि इकडे सुद्धा डिस्प्ले आहे, दोन्ही बाजूला डिस्प्ले आहे। तर मित्रांनो, हा ग्रोपो कॅमेरा वॉटरप्रूफ आहे आणि तुम्हाला ह्यात बॅटरी कशी टाकायची ती दाखवतो। कारण बॅटरी सेपरेट येतो, त्याच्यानंतर आपल्याला टाकावे लागतं, की जरा काही लोकांना समजत नाही कशी टाकायची। मला पण तेच प्रॉब्लेम झालेला, मी यूट्यूबमध्ये बघून ते पाहिलं, तर तुम्हाला पण मी सांगतो बॅटरी कशी ह्यात टाकायची। तर मित्रांनो पाहू शकता, हा जो इथे बटन दिलेला आहे, हा ह्याला प्रेस करून वरती करायचा अशा पद्धतीने। मित्रांनो, ह्याला वरती करायचं आणि हे ओपन करायचं, ह्यात ही बॅटरी टाकायची। मी ऑलरेडी बॅटरी टाकलेली आहे, बॅटरी सेपरेट आहे, समजत नाही बॅटरी कशी टाकायची ती, कारण फुल पॅक असतो। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला मेमरी कार्ड पण सेपरेट घ्यावे लागेल, कारण ह्याच्यासोबत मेमरी कार्ड येत नाही। तुम्हाला क्लास 1चा मेमरी कार्ड घ्यायला, म्हणजे स्पीड तुम्हाला चांगला पकडेल। मी मित्रांनो 128 GB मेमरी कार्ड मागवला फ्लिपकार्टवरून, हा मला पडला 2600ला, 2600ला पडला। तुम्ही पाहू शकता 128 GB मेमरी कार्ड आहे, क्लास 1चा आहे, म्हणजे स्पीड चांगला पकडेल। म्हणजे आपल्याला ही व्हिडिओ जर दुसऱ्या आपल्या फोनमध्ये घ्यायचे आहेत तर फास्टमध्ये ते मूव्हिंग होईल। त्याच्यामुळे तुम्हाला मेमरी कार्ड साधा ह्यात टाकू नका, साधाचा चालतच नाही। मी 16 GB टाकलेला, पण तो काय व्यवस्थित चालत नाही अजिबात। मी हा नवीन मागवला मेमरी कार्ड, तुम्ही पाहू शकता। आणि मित्रांनो, बॅटरी व्यवस्थित टाकायची आतमध्ये, एवढी गेल्याच्या नंतर त्याला प्रेस करायचं, मग ते लॉक झालं बॅटरी, मग काय पडत वगैरे नाही, तुम्ही पाहू शकता। आणि त्याच्यानंतर हा जो ढाकण आहे, हा जो तुम्हाला जो त्याच्यावरती जो कवर दिसतोय, आपण एक गावठी भाषेत त्याला ढाकण किंवा काही हे बोलू शकतो, तर ह्याला मित्रांनो व्यवस्थित प्रेस करायचं। तर हा तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने प्रेस करतोय, व्यवस्थित दाबायचं। त्याच्यानंतर हा वरचं ढाकण आहे ते थोडं जोरात दाबायचं, ह्याच्यानंतर आवाज येतो टक्करशी, तुम्हाला आवाज थोडासा आला असेल, त्यानंतर हे फुल पॅक झालं। हा जर तुम्हाला जर व्यवस्थित पॅक झाला नाही तर ग्रोपो हा वॉटरप्रूफ काम करणार नाही, ह्यात पाणी जाऊ शकतो। म्हणून ही जी कवर आहे ती व्यवस्थित पॅक करायची, त्याच्यानंतरच हा कॅमेरा वॉटरप्रूफ होतो। त्याच्यानंतर हा जर ओपन झाला तर तुम्हाला आतमधून पाणी जाईल आणि कॅमेरा खराब होऊ शकतो, म्हणजे वॉटरप्रूफ होणार नाही। तर मित्रांनो तुम्ही पाहिलात, आणि त्याच्यासोबत अजून काही दिलेले आहेत, पीसेस दिलेले आहेत, तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे आहेत, हे हेल्मेटला लावायचं, आणि हा इथे
हा मित्रांनो असा लावायचा आणि हा हेल्मेटसाठी ऑप्शन दिलेला आहे त्याही. असा हेल्मेटला लावून तुम्ही बाईकवरून व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. असं ह्यात टाकून फुल हा चिपकवायचा आहे. तुम्ही पाहू शकता हा स्टिकर काढल्याच्या नंतर हेल्मेटला चिपकवलं जाईल आणि त्याच्यानंतर हा हेल्मेटला फिक्स बसेल आणि हा याच्यामध्ये असं टाकून तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. तर मित्रांनो आता आपण या ग्रोपोची क्लॅरिटी पाहायला जाऊ. इथे यात ऑप्शन दिले आहे 4K आहे, 5K आहे आणि वॉटरप्रूफसुद्धा आपण पाहू. तर चला तर मग आपण पाहायला जाऊ याची क्लॅरिटी आणि वॉटरप्रूफ पण याची टेस्ट करून घेऊ आपण. तर मित्रांनो ही आहे बकेट आणि त्यात पाणी भरलं आहे मी आणि आपण वॉटरप्रूफ हा ग्रोपो आहे का आपण टेस्ट करूया. तुम्ही पाहू शकता मी चालू केला आहे कॅमेरा आणि मी आता पाण्यात टाकतोय. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता कॅमेरा चालू आहे आणि त्या डिस्प्लेमध्ये तुम्ही पाहू शकता माझा फोन आणि मी सुद्धा दिसतोय. तर मित्रांनो ही शूट करते मी 4K मध्ये शूट करते. 5K आहे पण 5K मोबाईलमध्ये चालत नाही, तो PC साठी यूज केला जातो म्हणून एडिटिंगला प्रॉब्लेम होत होता. मी एकदा 5K मध्ये शूट केला, पुन्हा मी ते डिलीट करून 4K मध्ये शूट करतोय. तर मित्रांनो ग्रोपो हिरो 10 ब्लॅकची व्हिडिओ क्लॅरिटी तुम्हाला कशी वाटली आणि माझी पण व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करा आणि कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.